टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आषाढी एकादशीच्या निमित्त आज वडाळा येथील प्रति पंढरपूर मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। त्याचसोबत आरती सुद्धा पार पडली। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मंदिर परिसर आपण पाहू शकता कसं भक्तिमय संपूर्ण हे वातावरण जे झालंय। थोड्याच वेळात या ठिकाणी भजन कीर्तन सुद्धा चालू होणार आहे। त्याच पूर्वीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत या संदर्भात अधिक बोलण्यासाठी या मंदिराचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, खरं तर आपलं स्वागत आहे। सर, काय सांगणार आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिषेक सोहळा केला आहे, त्यानंतर आरती केली, काय तुमची प्रतिक्रिया? या मंदिरामध्ये भाविकांची सोय करणं हीच आमची एक इच्छा आणि आमची एफर्ट आहे। तर हे करण्याकरता सगळेजण आम्ही झटत असतो आणि 5 ते 6 लाख लोक येतात, भाविक येतात, त्यांना सुरळीतपणे आणि चांगलं दर्शन देणे हे एक महत्त्व आहे। त्याच्याकरताच आता या देवळाचा आराखडा पण बदलण्यात येणार आहे आणि तेव्हा जास्त लोकांना जास्त सुरळीतपणे दर्शन मिळावं एवढीच आमची इच्छा आहे। त्याचा आराखडा आम्ही सुरू केला आहे। शिंदे साहेबांनी पण त्याच्याकरता भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे करू शकू असं आम्हाला आशा आहे। आपण विठुरायाकडे काही साकडा घातला आहे का? कारण की मंदिर अनेक वर्षापासून आपण चालवतो। आमचं दरवर्षी विठुरायाकडे असंच साकडं असतं की जास्त भक्तांना इकडे येऊन दे। आम्ही दरवर्षी अशी प्रार्थना करतो की थोडा कमी पाऊस पडू दे, म्हणजे सगळे लोक भक्त जास्त लोक दर्शन घेतील आणि आमची सोय, आम्ही भक्तांची सोय चांगली करू, त्याच इच्छेने आता देवळाचा पुनरुज्जीवन करण्याचा हे आहे। जेव्हा आता 2 वर्षांनी बहुतेक अजून ह्याच्यापेक्षा चांगली अरेंजमेंट केलेली असेल अशी आशा आहे। आमचे आराखडे चालू आहेत आणि शिंदे साहेब पण आम्हाला मदत करत आहेत। नक्कीच। त्यासोबत या प्रति पंढरपूरचे वैशिष्ट्य कशा पद्धतीने सांगाल? कारण की आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली, काही मागणी त्यांच्याकडे ठेवली आहे का आपण मंदिर? आम्ही मागणी पूर्वीच त्यांच्याकडे ठेवली होती आणि त्यांनी आमची मागणी मान्यही केली आहे। या गोष्टीकरता मोठी अडचण सगळीकडे जशी असते तशी ती पैशाची असते। सरकारनी, शिंदे साहेबांनी जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी याच्याकरता राखीव रक्कम ठेवली होती आणि त्याच्यावरती हे करून आज ती या गोष्टीला सुरुवात झाली आहे। ही अगदी पहिली सुरुवात आहे, नुसता आराखडा करणं झालेला आहे, पण आम्हाला पुष्कळ होप्स आणि इच्छा आहे की हे चांगलं सुरळीत जावं। आम्हाला असं वाटतं की 2 वर्षामध्ये हे पूर्ण होईल आणि सगळ्या लोकांची आम्हाला मदत आहे, त्या सगळ्या लोकांना आम्ही सादर करतो। आमचे लोकल MLA, MP आणि शिंदे साहेब या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत करते आणि ती करावी म्हणून आम्ही झटत आहोत सध्या। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत आणखी एक ज्येष्ठ वारकरी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगणार, तुम्ही किती वर्षापासून वारी चालता आहात किंवा पंढरपूरला जाताय, काय तुमचा अनुभव आहे, काय सांगा? माझी कार्तिकी वारी आहे, मी कार्तिकी वारीला जातो, परंतु संतांनी असं सांगितलं आहे, आलुन्या संसारे दारे पंढरपुरा, की तुम्ही संसारात मध्ये आले तर पंढरपूरला जावा, इतर ठिकाणी जाऊ नका म्हणून संत बोलले नाहीत, पण पंढरपूरला जा। पंढरपूरला का? ऐशी चंद्रभागा, ऐशा भीमातीर, ऐशा विटेवर देव कोटा, कुठेच नाही, म्हणून पंढरपूरला जा। आणि पंढरपूरला गेल्यानंतर आता पंढरपूरचा पांडुरंग कळसावर असतो, तिथे नाही। मग संतांनी त्याची 4 व्यवस्था केली। एक व्यवस्था केली, चंद्रभागा देखील या सगळं पाप जातो, पुंडलिक देखील देखा, आणि तुका म्हणे मोक्ष देखील कळस तस्काळ अहंकाराचा, म्हणून पंढरपूरला जायचं। आणि आपल्या तर जीवनाचं सार्थक व्हायचं असेल तर पंढरपूरला गेलंच पाहिजे। पण सर, तुम्हाला मी एक विनंती करतो, आपलं तरुण वर्ग इकडे नाही ओळख, काहीतरी पांडुरंगाने त्यांना बुद्धी द्यावी आणि पंढरपूरला नाही गेलं तरी आई वडिलांची सेवा करी तरी पांडुरंग पंढरीचा त्यांच्याकडे नक्कीच येईल। मी किती वर्षापासून? मी 1976 पासून तिथे कंटिन्यू सेवा करतो। माझे सद्गुरू वैकुंठवासी माने माऊळी, माझे महाराष्ट्रभूषण सद्गुरू रिंगे महाराज यांच्या येथे मग आम्ही ज्ञानेश्वर पारायण करतो आणि थोडं सांगतो की
आज प्रति पंढरपुरात तुम्ही सुद्धा विठुराच्या दर्शनाला आला आहेत. तरुणांची समस्या तुम्ही एक व्यथा मांडली आहे की तरुणी कमी प्रमाणात इथे असते. या संदर्भात तुम्ही काही साकडं घालणार का विठुराच्या? हो, सांगतो मी तुम्हाला की आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण असतो, 4 ठिकाणी असतो, देऊ, आळंदी, पैठण आणि प्रति पंढरवडा. इथे रोज 5:30 वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण असतो. आता मिल चालू होत्या, त्या मिल चालू असताना जवळजवळ 200 माणसं ऐकायला यायची. आता साहेब कोणच नाहीत, फक्त म्हातारी माणसं असतात, त्यांनाही ऐकू. मी हात जोडून पांडुरंगाशी प्रार्थना करते, युवा लोकांनी इकडे लक्ष द्यावे. आणि बरं, हे ऐकल्याने फायदा आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीला ऐशे नाही, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाय. आणि सगळ्यांना बोलू द्या. हा वारकरी संप्रदाय सगळ्यांना बोलू, या रे या, सर सारे जण या, तुम्ही सगळ्यांनी या आणि इथं तुमचं जीवनाचं कल्याण करू. कारण आपल्याला मानव देह महाराष्ट्रामध्ये मिळाला, फार भाग्य आहे. कारण इथेच माऊली आली, इथेच तुकाराम महाराज आले, इथेच संत आले आणि त्याच भूमीमध्ये. आणि आपण योग जर कोरे राहिलो तर बरं, त्यांना बरं वाटणार नाही. म्हणून युवकाने जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ अशी मी त्यांना हात जोडून विनंती करतो. आमची सेवा चाललीच. शेवटचा प्रश्न विचारतो सर, तुम्ही गेल्या 47 वर्षापासून वारीचं समुदायामध्ये चालता आहात. एखादा तुमचा असं अविस्मरणीय क्षण असा काय असेल तो तुम्ही प्रेक्षकांपर्यंत सांगा. वर्णन करू शकत नाही, त्यांचं वर्णन करायला आपल्याकडे शब्दच नाही. वारी म्हणजे वारीच, हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. आणि जिथपर्यंत घोड्यावर माऊली बसत नाही तिथपर्यंत कळस हालत नाही. एकदा कळस हालला की समजायचं माऊली घोड्यावर बसते. विज्ञान काही सांगून द्या, परंतु सत्य जगाला दिसते ते. आणि प्रत्येकाने वारकरी व्हावं अशी माझी इच्छा आहे. वारकरी झाल्यानंतरच हित आहे. आणि संतांची संगत करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा आणि हरिपाठ घ्या. हरिपाठ वाचल्यानंतर जीवनाचं परिवर्तन होणारच. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण जर पाहिलं तर गेल्या 47 वर्षापासून हे वारकरी समुदायामध्ये वारी करत आहेत. मात्र यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये तरुण पिढी कुठेतरी कमकुवत आहे. तरुण पिढीने यामध्ये सहभाग घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया यांच्याकडनं देण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबलीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.